काय सांगाल? राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकीवर तासेरे ओढले आहेत आणि ही मॅच फिक्सिंग होते असं म्हटलं आणि 5% टप्प्यामध्ये फसवणूक झाली असंही ते बोलले. काय सांगाल? निवडणूक आयोग आणि बीजेपी म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांची त्याच्यात मॅच फिक्सिंग होती आणि त्या मॅच फिक्सिंगच्या आधारावर जनमताचाच विश्वासघात करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या महायुतीने केलेलं आहे. हे सिद्ध झालेलं आहे. बेईमानीने ही लोक निवडून आलेली आहे. हे राहुलजींनी जी भूमिका मांडली त्याच्यात कुठलीही चूक नाही, ते बरोबर आहे. कारण की यांनी 4 महिन्यामध्ये 46 लाख मतं वाढवली. हे कुठले मतं आहेत, कुठून आलेत, कुठं राहतात त्याची माहिती निवडणूक आयोग देत नाही. त्याचप्रमाणे संध्याकाळी 6 वाजताच्या नंतर 76 लाख मतं झालीत. ती 76 लाख मतं कुठल्या बूथवर झाली त्याची माहिती द्यायला तयार नाही. याचाच अर्थ निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या मॅच फिक्सिंगनी महाराष्ट्राच्या जनतेचं विश्वासघात करण्याचं आणि लोकतंत्राची हत्या करण्याचं पाप हे भाजपने केलेलं आहे. आणि राहुलजींनी बोललं त्याला महाराष्ट्राची जनता सपोर्ट करते आहे असं आपल्याला. राहुल गांधींनी हे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे सगळे नेते प्रतिउत्तर द्यायला सुरुवात झाली. ते म्हणत आहेत की राहुलजी महाराष्ट्राच्या जनतेचं मतदारांचा अपमान करतायत. यांनी केलेलं आहे भाजपनी. द्या ना म्हणा, त्यांना हिंमत असेल तर कोणत्या बूथवर संध्याकाळच्या 6 वाजताच्या नंतर रात्री 11 वाजेपर्यंत 76 लाख मतं झाली त्याच्या पुढेचे यांनी द्यावेत. 46 लाख मतं कशी वाढवली 3 महिन्यामध्ये त्याची माहिती यांनी द्यावी. तर राज्याच्या जनतेची बेईमानी स्वतः भाजपने करावी आणि राहुल गांधीवर आक्षेप घ्यायचा. स्वतः बेईमान लोक हे भाजपचे. आणि यांनी राहुल गांधी सूर्य आहे याच्या तुकडी यांच्याच तोंडावर पडणार. आणि दम असेल तर निवडणूक आयोगाने माहिती द्यावी ना. का लपवते माहिती, कोणाच्या दबावावर लपवते. त्यामुळे या बेईमान लोकांनी राहुल गांधीवर टीका करायची यांची लायकी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.